G.A. कुलकर्णी यांच्या पिंगळा वेळ या गूढकथा संग्रहातून फुंका नावाची कथा. संगा उठला त्यावेळी ऐन 2 प्रहरचे करकरीत ऊन पडले होते. याची त्यालाही कल्पना होतीच, पण त्याने दार उघडून बाहेर पाहताच त्याचे डोळे एकदम बारीक झाले व त्याने डोळ्यांसमोर हात धरला. आता वैशाखातील उर्मट विन आतड्याचे ऊन सुरू झाले याची ती पहिली खूण होती. आणि एकदा ते सुरू झाले की सारी देऊरवाडी मग 2-4 महिने सतत उलत राहणाऱ्या लाहीसारखी जळत राहत असे. तिच्या मागल्या अंगालाच चढत गेलेला डोंगर निर्विकारपणे पसरलेल्या भुरक्या रेड्यासारखा दिसे व त्यावरील झाडांच्या फक्त नाड्याच मात्र शिल्लक राहत. इतर वेळी हिरव्यागार गर्दीत दडून गेलेल्या शिवनाथाच्या देवळाचा चिकट पिवळ्या रंगाचा कळस झुडपात बोर पिकल्याप्रमाणे स्पष्ट दिसू लागे आणि देवळाशेजारी असलेल्या हिरवट पाण्याच्या कुंडातील तळाशी असलेले मगरीच्या पाठीसारखे वाटणारे खडक उन्हाला वर येऊन पडत. उन्हाची सवय झाल्यावर संगाने डोळे उघडले. बऱ्याच खाली मुख्य रस्त्याला वडाखाली बस थांबली होती. म्हणजे आता 2 तरी नक्की वाजून गेले असतील. आज तेथे बाबल्या कुठे दिसला नाही. नाहीतर एरवी तो कमरेवर हात ठेवून नाचत बसभोवती फिरे. खांद्यावर मागे पुढे काकणाचे पुष्कळसे सर टाकलेला मामू कासार एकटाच बसमधून उतरला आणि उतरताच चांगलाच अर्धा वाकून एकदम खोकू लागला. जणू त्याच्या खोकण्यानेच लालसर धुळीचा धूर उडाला व बस निघून गेली. संगाला नेहमीप्रमाणे वाटले नाही. आता मात्र म्हातारा फार दिवस तगायचा नाही. तो स्वतः हातभर असल्यापासून मामू कासारला पाहत होता. त्याने कधी पायांत वाहण्या घातल्याचे त्याने पाहिले नव्हते. त्याच्या सदऱ्याला अगदी जुनी माणसे वापरत तसली पुढे रुंद पट्टी असलेली अल्मेंची बटनपट्टी असे आणि सदऱ्यात कुठे ना कुठे वीतभर ठिगळ असे. दर 3 दिवसांनी मळकट हिरव्या लाल काकणांचा लबेदा घेऊन तो शहरात जाई व 1 रात्र तेथे काढून परत येई. वडाखाली आता काळसर वाळल्या केळी मांडून आंबाड्याच्या पिंजरासारख्या केसांची रखमा एकटीच बसली होती. संगाला वाटले आता थेरडीचे ठीक चालले असणार. न चालायला काळ झाले. आता पार्वती नाही बाजूला आणि आता पार्वती तर कधी परत येईल की नाही कुणास ठाऊक. खरे म्हणजे रखमा काय पार्वती काय कुणाचाच धंदा काही अगदी धाप लागण्याजोगा चालत नव्हता. बोटा एवढ्या केळी सुरकुतून गोगलगाईसारख्या होत. मळकट पेरूवर चट्टे पडत. दररोज 8-12 आणे दंडावर चोळीत गुंडाळले तरी शिवनाथाचे भले असे म्हणण्याची पाळी. पण बस थांबली, एखादा ट्रक रेंगाळला की रखमा पार्वती आवेशाने बुट्ट्या घेऊन तुरू पुढे जात आणि गिऱ्हाईक जमले नाही तर निव्वळ सवय म्हणून एखादी शिवी हासडून पुन्हा गोंडपाटावर अंग पसरत. पार्वतीची आठवण होताच संगा कुस्करल्यासारखा झाला व बाजूला हातभर उंच कट्ट्यावर बसला. त्याने बसल्याच कोनाड्यातून विडा काढला व त्यातील एक उलटसुलट फुंकून पेटवली. रात्रभर फुंकलेल्या कडक विड्यांची कडवट चव अद्याप जिभेवरून उतरली नव्हती. पण झुरका घेतल्यावर त्याला बरे वाटले. 2च दिवसांपूर्वी पार्वती घरातून बाहेर पडली होती. गंगुलीचे हातभर अंग घरातून
आडवे काढले व शिवनाथ देवळामागे मसणवटीत गेले. तेव्हापासून ती एक चटई पसरून पडूनच होती. कोपऱ्यात केळी कुजून घर कोंदले. 2-4 खरकटी भांडी वाळून अगदी खट्टर झाली. पण काळवंडलेला काला पडल्याप्रमाणे आडवी झालेली पार्वती काही हलली नव्हती. संगाने पातेलेभर भात शिजवला. नारू लोहाराकडून वाटीभर लालसर पाण्याची आमटी आणली. पण पार्वतीने मात्र तांब्याभर पाणी डोसण्याखेरीज काही घेतले नाही. परंतु मग एकदम अंगात आल्याप्रमाणे ती उठली व संगापुढे हात नाचवत डोळे मिरवत किंचाळू लागली. आता या घरात राहणार नाही मी. खणखणीत पहारीसारखी पोरगी अगदी बघता बघता खलास झाली. कुठं घालशील असला हरामाचा पैसा? सगळं तुझ्या पायी घडलं. पापानं हात सगळे राडेराड. परटिनीच्या पोराच्या कानातले डूल काढलेस. देवळातली समई उचललीस. संगाला संताप आवरेना व त्याचा हात थरथरू लागला. तोंड मिटून गुमानं बसतेस की घालू एक लाथ बक्कदिशी? असं मोठ्याने वद्याडून घर जाळणार की काय कंजारने तो दबलेल्या पण धाकट आवाजात म्हणाला. पण तो काही बोललाच नाही. अशा तऱ्हेने पार्वती बडबडत राहताच संगा उठला व त्याने खाडकन तिला थप्पड मारली. पार्वती बाजूला कोसळली. तिचे शब्द स्वच्छ धुवून टाकल्याप्रमाणे तिचा आवाज एकदम बंद झाला व ती खळ गेलेल्या कापडाप्रमाणे मौसूद झाली. ती उठली. तिने गंगुलीचे कपडे, तिची लाकडी मोटार, पत्र्याची पाटी या साऱ्यांचे एक वेडेवाकडे गाठोडे केले व ती तडक बाहेर पडली. ती एवी तेवी जाऊन जाणार ते भैरववाडीला हे संगाला माहीत होते. पण भैरववाडी नाही म्हटले तरी 18 मैलांवर होती. तेव्हा तिला बसमध्ये तरी घालावे म्हणून संगा उठला. पण पार्वतीने आलास तर मला कापून खाशील अशी करकरीत शपथ घातली. संगा खुळ्यासारखा पाहतच राहिला. पार्वती झपाटल्यासारखी निघाली. वारेत नारू लोहार काहीतरी म्हणाला. वडाजवळ म्हातारी हात हलवून काही बोलली. पण पार्वती सरळ पुढे गेली आणि देशपांड्यांच्या पेरवाईत शिरून दिसेनाशी झाली. संगाने कपाळावर हात मारून घेतला. म्हणजे बया आता वत्ताड ओलांडून केतकीचे टेकाड मागे टाकून चालत जाणार की काय या भैरववाडीला? वाटेत एक रात्र काढेल रांजणीला बहिणीकडे. पण 18 मैल? पण पायच मेंगळतून गेल्याप्रमाणे संगा उठला नाही की हलला नाही आणि तसे सगळे अंगच मेंगळतून गेले होते. ते गंगुलीची छाती हलायची थांबली तेव्हा. पोरगी बघितली तर सकाळपासून अगदी टाण होती. तिने आदल्या दिवशी काही खाल्ले नव्हते हे खरे, परंतु पार्वती म्हणे त्याप्रमाणे पोरगी त्या बाबतीत अगदी बाबाच्या वळणावर गेली होती हेच खरे. दिवसच्या दिवस ती काही खात नसे. पण मग रात्री अगर सकाळी एखाद्या वड्डराचे जेवण रचत असे. बटणे नसलेला जगा सावरत झिंज्या मागे फेकत ती भटकायला बाहेर पडली की संध्याकाळपर्यंत बघायला नको. तुरीच्या शेंगा, काकड्या, भुईमूग, झुडपावर वाढलेली कोवळी रानतोंडली सारे तिला चरायला चालत असे. सकाळपासून खणखणीत असलेली गंगुली एकदम ओरडत चटईवर आडवी झाली. पाहता पाहता तिचे पोट तमाम फुगले. तोंड सुजून डोळे खोचलेल्या बियासारखे दिसू लागले आणि संध्याकाळपर्यंत तर डोळ्यांतली
नजरच हरवली. मामूने काहीतरी उगाळून दिले. नारूने काढा आणून दिला. पण करकरीत संध्याकाळी गंगुली भोवतालच्या कुंपणातून तोंडली तोडलेल्या मसणवटीत गेली आणि मामूने तिच्यासाठी आणून ठेवलेली पिवळी चकचकीत काकणेही तिच्याबरोबरच मातीत गेली. संगा परत आला. सारे काही इतक्या तडकाफडकी झाले होते की जखमेत सुरी फिरायला वेळ मिळाला नव्हता. आता मात्र तो बसला असता सारे पाजरत खाली उतरू लागले व तो चिरकल्यासारखा होऊ लागला. डोक्यावरून खूप पुढे पदर ओढून बोडक्या चुलीपुढे घुम्म बसलेली पार्वती, कोपरे वाकडे झालेली गंगुलीची पत्र्याची पाटी, तिच्यावर पेन्सिल कधीच स्वच्छ उमटत नसे. नाहीतरी ती पाटी तिला काही फारशी उपयोगाची नव्हतीच. देवळाच्या शाळेत वर्षभर फतकाला घालून तिला ग म या 2 अक्षरांखेरीज काही जास्त आले नाही. पण या वयातही गंगुली नारू लोहाराची उंडगी दांडगी म्हैस अलगद घरी वळवून आणत असे. तिचा मळका जगा, मला 2 चिंचा दे, मी पेन्सिल देतो, आपल्या शुद्धीत ती कुणाशी सौदा करत होती. आई बाबाला सांगतो बघ. ती काय सांगणार होती, तिचे काय सांगायचे राहून गेले. आई, माझी भावली हुडकून दे. कुठाय ती? शेवटपर्यंत त्या भावलीचा ध्यास गेला नाही. त्या भावलीला यातील काहीसुद्धा दिसले नसेल, कारण ती आडवी झाली की तिचे डोळे आपोआप मिटत. ती भावली गंगुलीकडे आली तेव्हा तिचा परकर लालभडक होता आणि केस बाभळीवरील मधासारखे होते. दरवर्षीप्रमाणे देशपांडेची माणसे शिवरात्रीला शिवनाथाच्या देवळाला आली होती. तेव्हा बाईंनी ती बाहुली मुद्दाम गंगुलीला दिली होती. तिला झोपवले की ती आपले डोळे झाकून घेत असे. पण त्या गोष्टीमुळे मुद्दाम तासभर साऱ्या देऊरवाडीत खळबळ उडून गेली होती. गंगुलीच्या वारगीची पोरी तर सगळ्या बघून गेल्याच, पण किराणी दुकानदार, गोपाळची म्हातारी आई, संधिवाताने गुडघे आखडलेला जंगम ही जखड माणसे देखील क्षणभर टेकून गेली. कधी नाही ते यमनी जोगतीन जग्ग डोक्यावर घेऊन रस्ता चढून आली. तिने जग्ग खाली उतरवताच माणसे गपागपा बाजूला झाली आणि पांगली. पार्वती पटकन पुढे येऊन गंगुली मागे आधार भिंतीप्रमाणे उभी राहिली व मागच्या बाजूला यमनीच्या नावाने बोटे मोडू लागली. यमनीने गिधाडाच्या नखासारख्या बोटांनी बाहुली घेऊन फिरवून पाहिली व द्रोण भरून फाटावा त्याप्रमाणे ती तोंड पाघळून हसली. ती केव्हा एकदा जाते याची संगा अस्वस्थतेने वाट पाहत होता. ती किंचित वळताच त्याने लगबगीने पुढे होऊन जग्ग उचलून तिच्या डोक्यावर ठेवला. ती घुंगूर वाजवत निघून गेल्यावर सावट निघून गेल्याप्रमाणे सारे स्वच्छ झाले. पार्वतीने सुस्कारा सोडला, पण ती म्हणाली, पुन्हा जर ती आली तर तिच्या झिंजाच टाकते उकिरड्यावर. संगाला तर कापूस फुटल्याप्रमाणे वाटले. तो काही बोलला नाही, पण कधी नाही ते त्याने एक विडी समोर संबंधाप्रमाणे बसून असलेल्या परशापरटाच्या हातात कोंबली. परंतु त्याला सुटकारा जाणवला
तो निराळ्याच कारणासाठी. आता येथे गुटमळून यमनी परवाच्या प्रसंगाचा बोभाटा करते की काय अशी त्याला सतत भीती वाटत होती व त्याला आतून पिळा पडला होता. त्या दिवशी प्रकाश संपून अंधाराचा पिंजर पसरू लागला तरी अद्याप गंगुली परतली नव्हती आणि नारू लोहाराच्या म्हशीचाही पत्ता नव्हता. पार्वतीने तर सावल्या लांबू लागल्या तेव्हापासूनच तिला बघून येण्याविषयी कटकट लावली होती. पण संगा गुडघे उंचावून बसला होता तेव्हा त्याच्यात सुखकारक आळस भरला होता व तो बूड हलवायलाही तयार नव्हता. त्याला बाबल्याचा उगाचच राग आला. ते पोर नको त्यावेळी सतत डोळ्यात शिरणाऱ्या घुंगरट्याप्रमाणे समोर भटके, पण आता यावेळी मात्र ते कुठे जाऊन आदळले होते कुणास ठाऊक. नाहीतर त्याला तरी गंगुलीला बघायला पाठवता आले असते. शिवनाथच्या देवळात पणती लावायला जेव्हा गुरव निघाला तेव्हा संगा बेचैन झाला व आपसूक उठला. घराच्या मागच्या बाजूने चढत गेले की अलगद देवळाजवळ जाता येत असे आणि तिथल्या नाकाडावर उभे राहिले की थेट यम्मीहाळपर्यंत सपाट शिवार दिसे. संगा तेथे आला तेव्हा एक बैलगाडी बांधावरून लहान होत होत पलीकडे जात होती व तिच्यावर 3 बगळे पताकांप्रमाणे उडत होते. संगाने डोळे ताणत पाहिले तेव्हा गंगुली डोक्यावर लहान भारा घेऊन इकडेच येत असलेली त्याला दिसली आणि साऱ्या गावाला पुरून उरलेली लोहाराची म्हैस अगदी नव्या नवरीप्रमाणे निमूटपणे तिच्या मागोमाग येत होती. आता संगाची चिंता गेली पण राग उसळला. सटवी कुठला तरी भुईमूग उपटून आणला वाटतं. आता रात्रभर अंथरुणात शेंगा फोडत पडेल उंदरासारखे. तो परतला तेव्हा चांगलेच अंधारले होते. म्हणजे परतीला मागली पाऊलवाट उपयोगाची नव्हती. जर का पाय घसरला तर सरळ वडापर्यंत लोळत जायची बेगमी झालीच. म्हणजे आता शिवनाथासमोरून जाण्याखेरीज इलाजच नव्हता. त्याने इकडे तिकडे निरखून पाहिले. देवळामागे बऱ्याच अंतरावर जेथे मसनवटी होती व घायपाताचे कुंपण सुरू झाले होते तेथेच यमनी जोगतिणीचे खोपटे होते. त्या आवारातून तिरपे गेले तर अर्धा पल्ला खात्रीने वाचत होता. पण तेथून जायचे या विचाराने संगाला देखील क्षणभर भेदरल्यासारखे झाले. उणे कल्ली की देऊरवाडीतील एक माणूस त्या आवारात तर राहू देच पण त्या आसपास दिसले नसते. यमनीच्या त्या खोपट्यात माणसाची हाडे कवटी होती हे मामूला देखील माहीत होते. अमावास्येच्या रात्री खोपट्याजवळ शेकोटी पेटलेली असते व यमनी तिच्या भोवती फिरताना आढळते असेही काही जण बोलत. यमनी पौर्णिमेला जग्ग घेऊन दारोदार हिंडे. जग्गाच्या कडेने छोट्या मूर्ती बसवल्या होत्या व मध्येच उंच आलेल्या कोक्यावर 2 विती उंच असा मुख्य मुखवटा होता आणि सभोवार निरनिराळ्या रंगीत खणांच्या घड्या सोडल्या होत्या. यमनी आली की माणसे बेदरून मूठपसा तांदूळ जोंधळे टाकत, पैसे देत व हातावर भंडारा पडला की सुटलो म्हणत निसटत. हा फेरा गावात येऊन गेला की सगळ्यांनाच मोकळे वाटे, कारण इतर दिवशी ती गावात जोगव्यासाठी येत नसे. बाकीच्या दिवशी जग्गाऐवजी हातात परडी घेऊन ती परड्या परसात
रानोमाळ भटके व परत येताना तिच्या हातात एक बोचकेच जमलेले असे. मोडकी फणी, दोरीचा तुकडा, बाटली, बैलाच्या गळ्यात घालतात ते जाड काळे निळे मणी, आरशाचे तुकडे, हे सारे त्या बोचक्यात जमा होई. या साऱ्या गोष्टी घेऊन ती काय करत असे कुणास ठाऊक, कारण तिच्या खोपटातून कधी कचरा बाहेर पडलेला मात्र कोणी पाहिला नव्हता. मग जायचे का यमनीच्या खोपट्याजवळून? संगा थोडा वेळ रेंगाळला, पण यावेळी लांब रस्त्याने जायला त्याचे मन तयार होईना. त्याला वाटले अद्याप यमनी परतली नसेलही, आणि ती आली असली नसली तरी आपणाला त्याचे काय? आपण नुसते आवारातून जाणार. ते आवार काय तिच्या बापाचे लागून गेले आहे की काय? या उद्धटपणामुळे त्याला धैर्य आले. घायपात्याच्या रांगेत एक ठिकाणी दातपड होती. तेथून त्याने अलगद आत पाऊल टाकले व तो सरळ खोपटाजवळच्या पेरवांच्या झाडांतून निघाला. यमनीने परसू स्वच्छ ठेवले होते. एके ठिकाणी तिने गवत काढून भोपळ्याचे वेल सोडले होते. ते आता सगळे वाळले होते, पण एका दोरीसारख्या वेलाला मात्र फुग्यासारखा एक लाल भोपळा होता. संगाने सावधपणे इकडे तिकडे पाहिले, पण खोपटात काही हालचाल वा प्रकाश दिसत नव्हता. त्याने पटकन भोपळा तोडला व तो निघाला. त्याने हळूच मागे वळून पाहिले तेव्हा त्याला खोपटाला खिडकीसारखे ठेवलेले मोठे चौकोनी भोक दिसले. त्याची पावले संत झाली. त्याला वाटले कसेही येथपर्यंत आलोच आहे. लोक इतके सांगतात तेव्हा आत एकदा बघावे, नाहीतरी यमनी येत असलीस तर आधीच पायवाटेवर दिसेल असती. त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिले, पण त्याचा अंदाज एका बाबतीत चुकला होता. आत एक पणती लावलेली होती, पण तिला खिडकीच्या बाजूने एका बुट्टीचा आडोसा दिला होता. तिचा मंद प्रकाश कोपऱ्यातील जग्गच्या मूर्तीवर निर्जीवपणे पसरला होता. त्या बाजूलाच यमनीने गोळा केलेल्या कचऱ्याचा ढीग होता. यमनीची चटई मोकळीच होती. तेव्हा जास्तच धीट होऊन संगा न्याहाळून पाहू लागला. त्याला पहिला विचार आला तो मधला मुखवटा नाहीतरी 15-20 रुपयाला सहज जाईल. 3 वर्षापूर्वी शिवनाथ देवळातील समई नाहीशी झाली तेव्हा त्याला घसघशीत 11 रुपये मिळाले होते. आणि हा मुखवटा तर जड असून हातभर उंच असेल, पण त्याचे लक्ष वरच्या बाजूला जाताच त्याच्या जबडात सैल पडला. तेथे अनेक मडकी दोरीने बांधून भिंतीला अडकवली होती, म्हणजे यमनीचा पैसा त्या मडक्यांत जातो तर. इतकी मडकी आणि ती देखील पैशांनी भरलेली म्हणताच त्याचे हात लालसेने कापू लागले. काय एवढा पैसा घेऊन स्वतःच्या मढ्यावर घालून घेणार आहे कुणास ठाऊक, त्याला वाटले. अरे तुझं मडं पडलं हाळ भावीत. कोणीतरी खस्सदिशी मागे किंचाळताच संगा दचकला व त्याच्या हातातील भोपळा खाली पडला. भोपळं चोरायला चांगला सोकवलास नव. 4 दिवस पाळतीवर हाय यमनी, ठाऊक हाय. आता खाली जाऊन गावात बोंबलून नाही आले तर यमनी जोगतील नव मी. यमनी त्याच्या जवळच उभी होती व हातातील काठी दणादणा जमिनीवर आदळत होती. यमनीचा माल असा तसा पचायचा नाही रे माकडा. तू घायपाताजवळ आलास तेव्हाच मी ओळखलं नव. कडेच्या भोपळ्याला बकरं गावणार तुझ्या दारात शिर उगवलं.
जा ग जा थेरडे, मी कशाला घेऊ तुझा भोपळा. माझ्या परड्यात गाव जेवण घालायला बक्कळ इतके भोपळे पडलेत. मागे मागे सरत संगा म्हणाला. यमुनीने त्याच्यासमोर वर्तुळाकार हात नाचवले. ती म्हणाली, गाव जेवण घालणाऱ्या घुबडाचं तोंड बघ. तुझ्या घरी दगडाचं जातं उपाशी मरेल, पण हा भोपळा काय तुझ्या डोंगणातनं पडला आहे रे सोद्या. हा, तोंड आवरून बोल, संगा चिडून म्हणाला. गावच्या दारात पडलेली घूस तू. आहे भोपळा तुझ्या टकला एवढा, आणि मोसबा बघावा तर बाजीरावणीचा. माझं मत घालते हाळ भावीत. बघ तरी आधी तुझं मड. तुला पाठवल्याशिवाय मी कशाला जातो इथून. तेथून जाता जाता संगा म्हणाला. पण तो शरमून गेला होता. यमुनी बराच वेळ हातवारे करत त्याच्या मागे बडबडत होती, पण आता त्याला तिचे मडक्या एवढे डोके तेवढे इकडे तिकडे हलताना दिसत होते. 16 मडकी छन्न छन्न वाजणाऱ्या पैशांनी भरलेली, आपलीच वाट पाहत पंगत करून बसलेली. छन्न छन्न असा खांद्यावरील काकणदोऱ्याचा आवाज करत मामू कासार जवळ येताच संगाने पटकन तोंड चुकवले व आत येऊन त्याने दार अर्धवट लावले. मोठ्या तोंडाने त्याने मामूला गंगुलीच्या मापाच्या छोट्या बांगड्या आणायला सांगितल्या होत्या, पण त्यांचे पैसे द्यावयाचेच राहून गेले होते. आता गंगुली तर गेलीच, तेव्हा मामू पैसे मागेल की विसरून जाईल संगाला खात्री वाटेना, व आपण आत आलो हेच बरे झाले असे त्याला वाटले, व तो दाराच्या फटीतून पाहू लागला. मामू जरा रेंगाळला व संगाकडे येण्यास वळला, पण पुन्हा खोकल्याने त्याची पाठ वाकली. चेहरा विस्तवावर धरलेल्या टिमकीसारखा ताणला व काकडांच्या दोऱ्या हिंदकळल्या. मामूचा विचार बदलला व तो पाऊल मागे घेऊन निघून गेला. संगा बाहेर आला. त्याने दाराला कडी अडकवली व तो बाहेर पडला. नाहीतरी परवा रात्रीपासून आजच प्रथम बाहेर पडत होता. काल तर सारा दिवस अंग कुचमत होते आणि खाण्याची वासना मेली होती. आज सकाळी कुठे डोके स्वच्छ झाले, अंग हलके वाटू लागले, आणि आता तर बाहेर पडताना शिवनाथाचा डोंगर देखील आपण खाऊन टाकू अशी भूक जागी झाली होती. तो खाली उतरला व नारू लोहाराच्या घराकडे चालू लागला. लोहार शाळा वाटेला लागूनच उघड्यावर होती आणि तेथे ओल्या गिलाव्याच्या रुंद भिंतीसारखा नारू लोहार लाकडी ठोकळ्यावर बसला होता. हळूहळू लालसर होत असलेल्या जाळाभोवती 2-3 लिंगवंत उकिडवे बसले होते व आपापसात बोलत होते. संगा येत असलेला पाहताच ते गपागप उठले व त्याच्याकडे पाठ फिरवून निघून गेले. नारूने हातातील अजस्त्र हातोडा बाजूला टाकला व गुडघ्यावर हात ठेवून तो संगाकडे पाहू लागला. रामराम नारू. अंग सैलसर करत खाली बसत संगा म्हणाला व त्याने विडी पेटवण्यासाठी लाकडाची चिपडी जाळाकडे नेली. नारू अस्वस्थ झाला व त्याने उतावीळपणे म्हटले, हा संगा, विस्तव शिवू नको. अद्याप सांजची पूजा झाली नाही.
संगाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. नारू विस्तवाची पूजा करतो हीच गोष्ट त्याला नवी होती. रात्री बेरात्री खुळ्या पहाटेला संगाने अनेकदा चिपडी जाळात खुपसली होती. गप्पा मारता मारता विड्यांचा ढीग टाकला होता. तो काही म्हणणार तोच नारू म्हणाला, आणि हे बघ संगा, आता 8-10 दिवस तू येऊच नको इथं. मी तुझ्यासाठी सांगतो बघ. पण हे म्हटल्यावर नारू शरमल्यासारखा झाला. गोंधळून त्याने लाकडाची चिपडी जाळात घातली व एक विडी पेटवली. ते एक मसण सुतक घेऊन बसले न डोंबलावर. आतून नारूची बायको म्हणाली, म्हणजे अमाशेपर्यंत सगळंच मळक आहे म्हणून म्हणतात ते असं. संगा निमूटपणे उठला व चालू लागला. नारूकडे परटेभर चहा मिळेल अशी त्याला फार आशा वाटत होती. पण हे सुतक मध्येच उपटले. काही अंतर गेल्यावर आपलं कसले सुतक हे नारूला विचारलेच नाही हे त्याला आठवले व परत फिरावे की काय असा एक विचार त्याच्या मनात आला. तोच बाजूच्या घरातून तुकाराम ड्रायव्हर हातात पिशवी घेऊन निघण्याच्या तयारीत बाहेर आला. त्याची बायको उंबऱ्यापर्यंत आली व तिची 2 काळ्या टपोऱ्या करवंदासारखी पोरे तिला बिलगून उभी राहिली. काय रे तुका, आज ट्रक जाणार काय? संगाने विचारले. तुका अगदी आकसून निर्जीवपणे पाहतच राहिला. त्याच्या बायकोने कपाळावर हात मारला व ती आत वळली. संगाने किंचित चिडून म्हटले, तुका उत्तर द्यायला काय धाड झाली व्हय का बाजीराव झालास रे? संग्या, कुठल्या कामाला जाताना माणसानं कुठं म्हणून विचारू नये एवढी पोरींची अक्कल नाही व्हय तुला? तुका रागाने म्हणाला. भेटेल त्याला कुठं कुठं म्हणत जाणार काय? जीभ वळवतोस कुत्र्याच्या शेपटीसारखी. त्याचा काळसर गळा हातात घेऊन चांगला पिरगळावा असे संगाला वाटले व त्याचे हात शिवशिवले. पण तो म्हणाला, व्हय रे भल्या माणसा, आजच विचारतोय मी व्हय तुला. डबा पिशवी घेऊन निघालास म्हणून टाकला प्रश्न. त्यात कुणाचं घोडं मेलं, तुझं की माझं? आजची गोष्ट निराळी आहे संगा, तुका म्हणाला. आजची गोष्ट निराळी आहे संगा, तुका म्हणाला. आज थेट विजापूरच्या पल्ल्याला जायचा आहे ट्रक. सगळा सॉलिड माल. त्याच रस्त्यावर परवा आमचाच एक ट्रक उलटला माहीत आहे नव? गुलाम मोहम्मदचा बादलीभर अगदी फात्या होऊन गुलाम मोहम्मदचा बादलीभर अगदी फात्या होऊन गेला. अगदी आज मी जाणार. मिळतील 2-4 पैसे खरं, पण कुणास ठाऊक संगा, नशीब आहे मी परत आलो नाही. तुका बेदरल्यासारखा झाला व पिशवी घेऊन परत घरात गेला. त्याच्या बायकोने दोन्ही पोरांना चटकदिशी आत सोडले
व दार लावले. संगाने आता नीट गोपाळच्या दुकानाचा रस्ता धरला. निदान त्या ठिकाणी तरी आराम टेकायला मिळेल अशी त्याला खात्री होती. कारण एक अंकण जागा असलेल्या त्या दुकानात कधी गिऱ्हाईक आलेले त्याने पाहिले नव्हते. भिंतीवरील 2 फळ्यांवर पुष्कळसे डबे होते, पण ते सगळे रिकामे, तांबेरून गेले होते. समोरील 2-4 बाटल्यांत फुटाणे, लाल भडक भेंड व पेन्सिलचे तुकडे असत. फार फार झाले तरी कधीतरी बाटलीभर रॉकेल, एखादा नारळ मिळे. पण गोपाळ मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेथे बसून असे. तो एक अतिशय जुना भोके भोके पडलेला रेशमी रुमाल डोक्याला गुंडाळत असे व त्याच्या कापूस काळी अंगावर तो पिवळा रुमाल देवबाभळीच्या पिवळ्या गोंड्यासारखा दिसे. आणि तेथल्या लक्ष्मीच्या चित्राची पूजा देखील कधी चुकली नाही. मालच नाही गोपाळ तर गिऱ्हाईक येईल कशाला? असे कोणी चोंबडेपणाने म्हटलेच की कानाचे पाळ ओढत तो आश्चर्याने म्हणे, पण महाराजा गिऱ्हाईक नाही तर माल आणून काय तुला सजवून बसू वय मखरात? संगा जात होता तेव्हा राजाराम अंगणातील खुंट्याला म्हैस बांधून ती धुत होता. ती साखळी नाचत होती, ती सारखी नाचत होती व ओली शेपटी अपच दपच पाठीवर आपटत होती. संगाला वाटले आता एका बिडीला गंडा बसणार, कारण काडकी एक बिडी म्हटल्याखेरीज आतापर्यंत राजारामने त्याला कधी सोडले नव्हते. परंतु आता